हॅलो स्टुडंट, सोप्या भाषेमध्ये व सोप्या पद्धतीने फिजिक्स विषय समजून घेण्यासाठी आपल्या SKS फिजिक्स चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कोणत्याही प्रकारच्या डाऊटसाठी संपर्क साधा. आपल्या BSc न्यूक्लिअर फिजिक्सच्या सिलेबसनुसार आपल्याला 2 युनिट दिलेले आहेत बघा. युनिट फर्स्ट अँड युनिट सेकंड. युनिट फर्स्टचे 2 सब युनिट आपल्याला दिलेले आहेत. याच्यामधून फर्स्ट सब युनिट हे जनरल प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिआय अँड न्यूक्लिअर मॉडेल्स हे आहे. तसेच सेकंड सब युनिट पार्टिकल ॲक्सलरेटर हे आहे. सेकंड सब युनिट पार्टिकल ॲक्सलरेटर हे आपण झूम मीटिंगच्या आधारे पूर्ण केलेलं आहे. तसेच युनिट नंबर सेकंडमधून आपण पार्टिकल डिटेक्टर्स हे सब युनिट या व्हिडिओ लेक्चरपासून चालू करत आहोत. आणि या युनिटचे सर्व व्हिडिओ हे यूट्यूबला अपलोड केले जातील. युनिट नंबर सेकंडमधून फर्स्ट सब युनिट कोणता आहे? पार्टिकल डिटेक्टर्स. ओके. युनिट नंबर सेकंडमधून सेकंड सब युनिट पण आहे न्यूक्लिअर पार्टिकल्स. तर ते आपल्या सिलेबसमधून डिलीट केलेलं आहे किंवा या कोरोना काळामध्ये ते युनिट आपल्या एक्झाममध्ये नसणार आहे. त्यामुळे त्याचा आपण स्टडी करणार नाही. तर आपण पार्टिकल डिटेक्टर्स या सब युनिटचा या व्हिडिओ लेक्चरपासून स्टडी करणार आहोत. ओके. आता आपल्याला पार्टिकल ॲक्सलरेटर म्हणजे काय किंवा ते कशासाठी यूज करतात हे आपल्याला माहिती आहे. ओके. आपल्याला एखादी न्यूक्लिअर रिॲक्शन घडवून आणायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? तर रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट आणि त्याचा तो न्यूक्लियस. ओके. याच्यावरती आपण काय करत असतो? हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल बंबार्ड करत असतो. हाय एनर्जी चार्ज पार्टिकल बंबार्ड करत असतो आणि न्यूक्लिअर रिॲक्शन घडवून आणत असतो. ओके. हा चार्ज पार्टिकल हाय एनर्जी चार्ज पार्टिकल ज्यावेळेस या रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंटवरती न्यूक्लियसवरती बंबार्ड होतो त्यावेळेस याच्यामधून दुसऱ्या प्रकारचा इलेमेंट तयार होणार आहे. त्याचबरोबर याच्यातून लॉट्स ऑफ एनर्जी आणि रेडिएशन इमिट होणार आहेत. ओके. तर पार्टिकल ॲक्सलरेटर आपण कशासाठी यूज करत होतो? तर न्यूक्लिअर रिॲक्शन घडवून आणण्यासाठी. म्हणजेच काय? तर या चार्ज पार्टिकलची एनर्जी आपल्याला इन्क्रीज करायची असते, त्याला ॲक्सलरेशन द्यायचं असतं. यासाठी आपण पार्टिकल ॲक्सलरेटर यूज करत होतो. हे आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस न्यूक्लिअर रिॲक्शन घडते त्यावेळेस या न्यूक्लियसपासून वेगळ्या प्रकारचा न्यूक्लियस तयार होणार आहे. त्याचबरोबर रेडिएशन्स इथे रॅडिएशन्स किंवा दुसरे चार्ज पार्टिकल्स जसे की एक्सरे असेल, गॅमा रे असेल किंवा बीटा पार्टिकल्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिअर पार्टिकल्स बाहेर पडणार आहेत. ओके. न्यूक्लिअर रिॲक्शन घडल्यानंतर कोणत्या प्रकारचे रेडिएशन त्या न्यूक्लिअर रिॲक्शनमधून बाहेर पडतात, इमिट होतात हे डिटेक्ट करण्यासाठी आपण पार्टिकल डिटेक्टर्स यूज करत असतो. ओके. तर ते आपण या युनिटमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत की कोणकोणते पार्टिकल डिटेक्टर्स यूज केले जातात त्या चार्ज पार्टिकलची किंवा त्या रेडिएशनची एनर्जी किंवा ते चार्ज पार्टिकल ते रेडिएशन कोणत्या प्रकारचे आहेत हे डिटेक्ट करण्यासाठी. ओके. तर वेगवेगळे पार्टिकल डिटेक्टर्स आपण स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर त्यांचं कन्स्ट्रक्शन, त्यांचं वर्किंग आणि त्यांच्या रिलेटेड असणारी थिअरी आपण या युनिटमध्ये स्टडी करणार आहोत. तर युनिट नंबर सेकंडमधून फर्स्ट सब युनिट पार्टिकल डिटेक्टर्स याच्यामधून फर्स्ट पार्टिकल डिटेक्टर आयोनायझेशन चेंबर हा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण पार्टिकल डिटेक्टर्स हे कशासाठी यूज करतो? ओके. एखादी न्यूक्लिअर रिॲक्शन घडत असताना काय होत असतं? तर रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंटचा न्यूक्लियस त्याच्यावरती एखादा चार्ज पार्टिकल ज्याची एनर्जी कशी आहे? खूप जास्त आहे, तो या न्यूक्लियसवरती बंबार्ड होतो. बंबार्ड झाल्यानंतर हा न्यूक्लियस काय होतो? त्याचे रूपांतर दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये होत असते. ओके. दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये किंवा दुसऱ्या 2 न्यूक्लियसमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. त्याचबरोबर लॉट्स ऑफ एनर्जी, हीट एनर्जी किंवा दुसऱ्या प्रकारची एनर्जी तिथे
इमिट होत असते. त्याचबरोबर वेगवेगळे रेडिएशन्स तिथे इमिट होत असतात, वेगवेगळे रेडिएशन्स इमिट होत असतात. आता हे जे रेडिएशन्स असतात, तर कोणत्या प्रकारचे रेडिएशन त्या रिॲक्शनमधून इमिट झालेले आहेत, त्याचबरोबर त्या रेडिएशनची एनर्जी काय आहे हे डिटेक्ट करण्यासाठी आपण पार्टिकल डिटेक्टर्स यूज करत असतो. आता त्याच्यामधून फर्स्ट पार्टिकल डिटेक्टर कोणता आहे, आयोनायझेशन चेंबर. आता आयोनायझेशन चेंबर हा आपण कशासाठी यूज करत असतो, तर विच इज यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन सच ॲज एक्स-रे, त्याचबरोबर गॅमा रे, तसेच बीटा पार्टिकल्स डिटेक्ट करण्यासाठी आपण आयोनायझेशन चेंबरचा यूज करणार आहोत. ओके, आता हे आयोनायझेशन चेंबर हे कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क होणार आहे, तर प्रिन्सिपल लिहूयात आपण. प्रिन्सिपल कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क होणार आहे, इट इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ आयोनायझेशन ऑफ ॲटम. इथे आपल्याला आयोनायझेशन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. ओके, आयोनायझेशन म्हणजे काय, तर आयन्सचं फॉर्मेशन. आयन्स कोणाला म्हणतो, अशा ॲटम किंवा अशा मॉलिक्यूलला म्हणतो की ज्यांच्यावरती काय आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज आहे, अशांना काय म्हणतो आपण, आयन्स म्हणतो. तर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल किंवा पॉझिटिव्ह चार्ज ॲटम्स जिथे तयार होतील त्याला आपण आयन्स म्हणणार आहे, आणि तयार करण्याच्या प्रोसेसला आपण आयोनायझेशन म्हणणार आहे. आयन्स तयार करण्याच्या प्रोसेसला आपण आयोनायझेशन म्हणणार आहे. तर ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात की आयोनायझेशन म्हणजे काय किंवा आयोनायझेशन प्रोसेस कशा प्रकारे तिथे वर्क करणार आहे. इथे मी एक न्यूक्लियस कन्सिडर करतो. ओके, न्यूक्लियस कन्सिडर केलेला आहे. याच्या भोवती ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. ओके, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह होत असतात. आता या ॲटमवरती हा काय आहे, न्यूक्लियस आहे. ओके, आणि या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉनिक शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत. तर या ॲटमवरती हाय एनर्जी किंवा एनर्जी चार्ज पार्टिकल, एनर्जेटिक चार्ज पार्टिकल बंबार्ड होईल. त्यावेळेस काय होणार आहे, एनर्जेटिक चार्ज पार्टिकल ज्यावेळेस या ॲटमवरती बंबार्ड होणार आहे त्यावेळेस ही एनर्जी आउटर मोस्ट सेलमधला इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो या शेलमधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. आता हा इलेक्ट्रॉन्स बाहेर पडल्यानंतर या ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर तिथे पोकळ जागा निर्माण होणार आहे, आणि या इलेक्ट्रॉनला या ॲटमला एका इलेक्ट्रॉन्सची गरज लागणार आहे. म्हणजेच तिथे कोणता चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, आणि हा ॲटम काय बनणार आहे, आयन बनणार आहे. कारण या ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजे इथे काय झाला, हा ॲटम पॉझिटिव्ह चार्ज आयन क्रिएट झाला, आणि इथे फ्री इलेक्ट्रॉन्स क्रिएट झाला. कारण आउटर मोस्ट सेलमधून तो इलेक्ट्रॉन्स काय झाला, बाहेर पडला. हा इलेक्ट्रॉन्स फ्री झाला, म्हणून याला काय म्हणतो आपण, फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यामुळे इथे एक पोकळ जागा निर्माण झाली, म्हणजेच इथे पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजेच काय झालं, तर त्या ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय, तिथे आयन फॉर्मेशन झालं. याच प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, आयोनायझेशन प्रोसेस. तर आयोनायझेशन प्रोसेसमध्ये काय झालं आपण पुन्हा एकदा पाहू. तर हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल ज्यावेळेस ॲटमवरती बंबार्ड होतो त्यावेळेस आउटर मोस्ट सेलमधला इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो, आणि तो मूव्ह होण्यासाठी फ्री होतो. म्हणजे तो फ्री इलेक्ट्रॉन म्हणून तिथे काम करणार आहे. आणि त्या इलेक्ट्रॉन्सची जागा तिथे व्हॅकंट राहणार आहे. म्हणजेच तिथे कोणता चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजेच तो ॲटम पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हणून तिथे कार्य करणार आहे. थोडक्यामध्ये तिथे आयन फॉर्मेशन होणार आहे. आयोनायझेशन प्रोसेसमध्ये आयन फॉर्मेशन आपण करत असतो, तिथे आयन फॉर्मेशन केलं जाणार आहे हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकलद्वारे. तर या सर्व प्रोसेसला आपण आयोनायझेशन प्रोसेस म्हणतो. आयोनायझेशन ऑफ ॲटम अशा प्रकारे आपण तिथे त्याला संबोधतो. आयोनायझेशन चेंबर हे आयोनायझेशन किंवा प्रिन्सिपल ऑफ आयोनायझेशन ऑफ ॲटम या प्रिन्सिपलवरती वर्क होणार आहे. लक्षामध्ये ठेवू शकता तुम्ही. प्रिन्सिपल काय आहे, तर प्रिन्सिपल ऑफ आयोनायझेशन ऑफ ॲटम. ओके, किंवा फॉर्मेशन ऑफ आयन्स या प्रिन्सिपलवरती
ॲक्ट होणार आहे आयोनायझेशन चेंबर. MCQला क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने आन्सर द्या की आयोनायझेशन चेंबरमध्ये कोणतं प्रिन्सिपल यूज करतात, तर आयोनायझेशन ऑफ ॲटम किंवा फॉर्मेशन ऑफ आयन्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन डायग्रॅम, ओके, त्याचबरोबर त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग स्टडी करणार आहोत. कन्स्ट्रक्शन डायग्रॅम काढून घेऊयात आपण. ओके, डायग्रॅम काढत मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन त्याचं एक्सप्लेन करणार आहे. आयोनायझेशन चेंबर इज कन्सिस्ट ऑफ मेटॅलिक सिलेंडर विथ थिन ॲक्सियल वायर enclosed in a gas envelope in which some inert gas is filled. याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे बघा की आयोनायझेशन चेंबर कन्सिस्ट झालेला आहे. कशाने बनलेला आहे? कन्सिस्ट म्हणजे बनणं. कशाने बनलेलं आहे? मेटॅलिक सिलेंडर. तर अशा पद्धतीने एक मी मेटॅलिक सिलेंडर काढलेला आहे बघा. इट इज कन्सिस्ट ऑफ ए मेटॅलिक सिलेंडर विथ ए थिन एक्सियल वायर. त्याच्या ॲक्सिसमधून एक थिन वायर पास झालेली आहे. ओके, इनक्लोज्ड इन ए गॅस इन्व्हलप इन विच सम इनर्ट गॅस इज फिल्ड. आणि याच्यामध्ये आपण इनर्ट गॅस काय केलेला आहे? फिल केलेला आहे. इनर्ट गॅस म्हणजेच नोबेल गॅस आपण याच्यामध्ये फिल केलेला आहे, जसे की ॲरोगॉन, हेलियम, निऑन. अशा प्रकारे आपण इनर्ट गॅस त्याच्यामध्ये फिल केलेले आहेत. आणि ही एक्सियल वायर म्हणजे एक मेटलनं बनलेली वायर या सिलेंडरच्या सेंटरमधून ॲक्सिसमधून आपण घालवलेली आहे. बरोबर. त्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये आपण काय सांगतो? ए हाय पोटेन्शियल डिफरन्स. ओके, ए हाय पोटेन्शियल डिफरन्स इज इस्टॅब्लिश किंवा ॲप्लाइड बिटवीन द सिलेंडर अँड द इलेक्ट्रोड इन ब्रॅकेट वायर ॲज शोन इन फिगर. तर आपण काय करणार आहे? हाय पोटेन्शियल म्हणजे काय? बॅटरी किंवा एनर्जी सोर्स, इलेक्ट्रिकल एनर्जी सोर्स ॲप्लाय करणार आहे. कशामध्ये? बिटवीन सिलेंडर अँड, हा काय आहे? सिलेंडर आहे आणि ही वायर आहे. ओके, मी इथे नाव देतो याला वायर, एक्सियल वायर. हा एक प्रकारचा इलेक्ट्रोड असणार आहे, असणार आहे. त्याचबरोबर हा मेटल सिलेंडरसुद्धा एक प्रकारचा इलेक्ट्रोड असणार आहे. आणि आपण हे हाय पोटेन्शियल एनर्जीला किंवा हाय पोटेन्शियल डिफरन्सला अटॅच केलेला आहे. ओके, तर हा जो सिलेंडर आहे तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केलेला आहे. आणि ही जी वायर असणार आहे ती पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ पोटेन्शियल डिफरन्सला आपण अटॅच करणार आहे. ओके, त्याचबरोबर काही एक्सटर्नल सर्किटसुद्धा आपण तिथे कनेक्ट करणार आहोत. ओके, एक्सटर्नल सर्किट कशासाठी? तर पल्स मेजर करण्यासाठी किंवा करंट मेजर करण्यासाठी आपण एक्सटर्नल इलेक्ट्रॉनिक सर्किटसुद्धा कनेक्ट करणार आहे टू ॲम्प्लिफायर. आणि हे कशाला जाणार आहे? तर ॲम्प्लिफायरला जाणार आहे कनेक्शन, ॲम्प्लिफायर. आणि हा काय असणार आहे? लोड रेजिस्टन्स असणार आहे. आणि हा कॅपॅसिटर. आणि हे पोटेन्शियल डिफरन्स, ज्याचं निगेटिव्ह टर्मिनल हे आहे आणि पॉझिटिव्ह टर्मिनल हे आहे, पोटेन्शियल डिफरन्स, हाय पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो मी याला. ओके, इथे बघा हा जो सिलेंडर आहे तो निगेटिव्ह हाय पोटेन्शियल डिफरन्सच्या निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केलेला आहे. आणि बॅटरीचं किंवा हाय पोटेन्शियल डिफरन्सचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण या थिन वायरला कनेक्ट केलं आहे. म्हणजे इथे कोणता चार्ज असणार आहे? इथं कोणतं पोटेन्शियल असणार आहे? सिलेंडरला निगेटिव्ह पोटेन्शियल असणार आहे. आणि या वायरचा चार्ज कोणता असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. म्हणजे हे इलेक्ट्रोड असणार आहे. वायर एक इलेक्ट्रोड आणि सिलेंडर एक इलेक्ट्रोड. तर वायर कोणता इलेक्ट्रोड असणार आहे? ॲनोड असणार आहे. ॲनोड, बरोबर, पॉझिटिव्ह चार्ज. वायर ॲनोड असणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा जो सिलेंडर असणार आहे तो कॅथोड असणार आहे म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, सिलेंडरवरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. आणि वायरवरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून आपण वायरला ॲनोड म्हणूयात, वायर ॲनोड. ओके, आणि ऑल ऑफ द सिलेंडर इज कॅथोड. ऑल ऑफ द सिलेंडर इज कॅथोड. ओके, हे आपल्याला इथे समजलेलं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण अशा पद्धतीने डायग्रॅमचं वर्णन केलेलं आहे. ओके, फिगरला मी नाव देतो इथे आयोनायझेशन चेंबर.
कन्स्ट्रक्शनमध्ये आपण सांगूयात, कन्स्ट्रक्शन डायग्राम झाली, कन्स्ट्रक्शन सांगूयात आपण. आयोनायझेशन चेंबर इज कन्सिस्ट ऑफ मेटॅलिक सिलेंडर विथ एक्सियल वायर. एक्सियल वायरला आपण काय म्हणतो, ॲनोड. आणि तो सिलेंडर फिल्ड विथ सिलेंडर कशाने फिल करणार आहे, इनर्ट गॅसने फिल करणार आहे. आणि इनर्ट गॅस कोण असणार आहे, ॲर्गॉन, हेलियम किंवा निऑन असणार आहे. त्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये काय सांगतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स तिथे आपण अटॅच करणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन वायर म्हणजेच कोण, ॲनोड, अँड वॉल ऑफ सिलेंडर जो आपण कॅथोड म्हणून घेतलेला आहे. ओके. आता पोटेन्शियल डिफरन्सचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते आपण वॉल ऑफ सिलेंडरला कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे त्याला कॅथोड म्हटलं. आणि पोटेन्शियल डिफरन्सचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण वायरला कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे त्याला ॲनोड म्हटलं. बरोबर. पॉझिटिव्ह ॲनोड असणार आहे, निगेटिव्ह कॅथोड असणार आहे. थर्ड पॉईंटमध्ये आपण सांगणार आहे वायर ॲक्ट ॲज ॲनोड अँड वॉल ऑफ सिलेंडर ॲक्ट ॲज कॅथोड. त्याचबरोबर आपण एक्सटर्नल सर्किट, हे काय आहे, एक्सटर्नल सर्किट आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रॉनिक सर्किट. ओके. एक्सटर्नल इलेक्ट्रॉनिक सर्किट is connected across the potential difference. ओके. म्हणजेच काय, तर पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट जोडलेलं आहे, जे आपल्याला आउटपुटला जो करंट येणार आहे ते मेजर करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणजेच आपल्याला त्या रेडिएशनची एनर्जी किती आहे हे समजण्यासाठी आपण, किंवा तो रेडिएशन कोणता आहे हे डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक सर्किट मदत करणार आहे. आयोनायझेशन चेंबरच्या वर्किंगमध्ये आपण सांगणार आहोत बघा. व्हेन चार्ज पार्टिकल्स एंटर इन द चेंबर. ओके. आपण हा गॅस फिल्ड चेंबर कन्सिडर केलेला आहे. याच्यामध्ये काय आहे, गॅस मीडियम प्रेझेंट आहे. ओके. कोणता गॅस आहे, ॲर्गॉन गॅस आहे. इथे काय आहे, वायर आहे, ज्याला आपण काय म्हटलं, ॲनोड म्हटलं. त्याच्यावरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर. आणि या सिलेंडरच्या वॉलवरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आता व्हेन चार्जड पार्टिकल्स म्हणजे कोण असणार आहेत, अल्फा पार्टिकल्स, बीटा पार्टिकल्स किंवा गॅमा पार्टिकल्स यांच्यावरती चार्ज असणार आहे. तर अल्फावरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. बीटावरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. हे काय आहेत, हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल. ते कशाच्या फॉर्ममध्ये आहेत, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये आहेत. बरोबर. आपल्या सर्वांना माहिती आहेत की रेडिएशन तिथे चार्ज पार्टिकल म्हणून काम करणार आहेत. तर हे रेडिएशन बघा, आपण यांना काय म्हणतो, हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल. मी अल्फा चार्ज पार्टिकल घेतो. ओके. तो काय झालेला आहे, इंटर झालेला आहे. या गॅस चेंबरमध्ये काय झालेलं आहे, इंटर झालेला आहे. या बाजूला एक विंडो असेल, या विंडोच्या साह्याने तो या गॅस मीडियममध्ये इंटर झालेला आहे. आता या गॅस मीडियममध्ये इंटर झाल्यानंतर आर्गॉन ॲटम कन्सिडर करूयात. हा गॅस ॲटम आहे ॲर्गॉन. ओके. हा त्याचा न्यूक्लियस असेल आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स असतील. आता हा चार्ज पार्टिकल, अल्फा चार्ज पार्टिकल, हा एनर्जेटिक चार्ज पार्टिकल इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. ओके. इन्सिडंट रेडिएशन म्हणतो मी याला. इन्सिडंट रेडिएशन कोण आहे, हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल अल्फा. तो काय झाला, विंडोच्या मदतीने या गॅस मीडियममध्ये एंटर झाला. आणि हा एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला. हा एक मॉलिक्यूल कोणता आहे, हा मॉलिक्यूल कोणता आहे, ॲर्गॉनचा मॉलिक्यूल आहे, इनर्ट गॅसचा मॉलिक्यूल आहे तो आपण, किंवा इनर्ट गॅसचा एक ॲटम आहे तो इथे आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे. आता आउटर मोस्टमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतील. ओके. त्यांच्यावरती हा चार्ज पार्टिकल काय झाला, बंबार्ड झाला. पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल किंवा कोणताही चार्ज पार्टिकल बंबार्ड झाला तर हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे, ती एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहे आणि या
आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक शेलमधून बाहेर पडणार आहे. हा कोण आहे? इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल बाहेर पडला, याच्यावरती कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणजे AR पॉझिटिव्हचा तयार झाला, तिथे आयन्स फॉर्मेशन झालं. आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय झाले? एक पेअर तयार झाली, चार्ज पार्टिकल पेअर तिथे काय झाली? क्रिएट झाली. कुणामुळे? इन्सिडेंट रेडिएशनमुळे. हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल ज्यावेळेस एखाद्या ॲटमवरती कोलाइड होतो त्यावेळेस आयोनायझेशन प्रोसेस घडते, त्याच्या मदतीने फ्री इलेक्ट्रॉन्स आणि आयन्स फॉर्म होतात ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणून आपण काय म्हणतो यांना? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजेच काय झालं तर पेअर, एक पेअर तिथे जनरेट होणार आहेत. ओके, मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे व्हेन चार्ज पार्टिकल्स इंटर इन द चेंबरमध्ये कोण आहे? गॅस मीडियम प्रेझेंट आहे. ज्यावेळेस चार्ज पार्टिकल एखाद्या गॅस मीडियममध्ये एंटर्स होतात त्यावेळेस ते काय प्रोड्यूस करतात? लार्ज नंबर ऑफ आयन्स पेअर इन द इनक्लोज्ड गॅस अलॉंग इट्स पाथ. रेडिएशनच्या पाथमध्ये चार्ज पार्टिकलच्या पाथमध्ये जे गॅस मीडियम येणार आहे त्या गॅस मीडियममध्ये काय प्रोड्यूस होणार आहे? तर आयन पेअर प्रोड्यूस होणार आहे. ओके, कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं होतं आपण की इथे निगेटिव्ह चार्ज असणार आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, म्हणजेच बघा या सिलेंडरच्या वॉलवरती कोणता चार्ज असणार आहे? निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि या वायरवरती कोणता चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ज्यावेळेस या चेंबरमध्ये रेडिएशन्स इंटर झाले, हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकल इंटर झाले, त्यावेळेस इथे आयोनायझेशन प्रोसेसद्वारे AR पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि फ्री इलेक्ट्रॉन्स अशा प्रकारचे आयन्स पेअर जनरेट झाले. खूप प्रमाणात तिथे या सिलेंडरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज तयार झालेले असणार आहेत. ओके, आणि इथे आपण हाय एनर्जी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यामुळे, ओके, म्हणजेच इथे आपण 1000 व्होल्ट किंवा 500 व्होल्ट इतका पोटेन्शियल डिफरन्स दिल्या कारणाने बघा या वॉलवरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे, वायरवरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन्स या पॉझिटिव्ह वायरकडे काय केले जाणार आहेत? अट्रॅक्ट केले जाणार आहेत. आणि हे पॉझिटिव्ह चार्ज या कॅथोडकडे काय केले जाणार आहेत? अट्रॅक्ट केले जाणार आहेत. आणि हे इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने या सर्किटमधून फ्लो होणार आहेत. बरोबर, या सर्किटमधून फ्लो होणार आहेत. निगेटिव्ह चार्ज अशा प्रकारे या सर्किटमध्ये फ्लो होणार आहेत आणि पॉझिटिव्ह चार्ज अशा प्रकारे या सर्किटमधून फ्लो होणार आहेत. म्हणजेच या सर्किटच्या अक्रॉस एक करंट फॉर्म होणार आहे आणि तो आपण या लोड रेजिस्टन्सच्या मदतीने मेजर करणार आहे. ओके, लक्षात आलं? तर इथे बघा हाय एनर्जेटिक चार्ज पार्टिकलमुळे आयन्स फॉर्म झाले, आयन पेअर फॉर्म झाले. आयन पेअरमध्ये कोण आहे? फ्री इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजे आयन्स. हे काय होणार आहेत? तर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्या कारणाने कशावरती? वॉल ऑफ सिलेंडर आणि या वायरवरती. तर वायरवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे आणि वॉल ऑफ सिलेंडरवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल किंवा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच कोण? ॲनोडकडे अट्रॅक्ट केले जाणार आहेत. इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडे अट्रॅक्ट केले जाणार आहेत आणि पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल किंवा आयन्स हे कॅथोडकडे म्हणजेच निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट केले जाणार आहेत आणि या सर्किटमधून फ्लो होणार आहेत. सर्किटमधून फ्लो झाल्यानंतर आपल्याला सर्किटच्या अक्रॉस किंवा इथे आपल्याला लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस करंट भेटणार आहे. तो करंट आपण ॲम्प्लिफायरच्या मदतीने ॲम्प्लिफाय करणार आहे. कारण तो करंट कसा असणार आहे? खूप कमी असणार आहे. ॲम्प्लिफायरच्या मदतीने आपण तो ॲम्प्लिफाय करणार आहे आणि आपल्याला पल्सच्या फॉर्ममध्ये तो करंट भेटणार आहेत. आणि या पल्सच्या इंटेन्सिटीवरून आपण सांगणार आहे की तो चार्ज पार्टिकल कोणता आहे. आता इकडे लक्ष द्या, इकडे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की ज्यावेळेस या पार्टिकलची एनर्जी म्हणजेच जे रेडिएशन इन्सिडंट होणार आहेत, न्यूक्लिअर रिॲक्शन घडल्यानंतर या न्यूक्लिअर रिॲक्शनमधून जे रेडिएशन बाहेर पडणार आहेत त्यांची एनर्जी जर जास्त असेल, त्या चार्ज पार्टिकलची एनर्जी जर जास्त असेल तर आयोनायझेशन प्रोसेस पण कशी असणार आहे? खूप जास्त असणार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आयन्स फॉर्म होणार आहेत, मोठ्या प्रमाणावरती फ्री इलेक्ट्रॉन्स तयार होणार आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ आयन्स जर जास्त असतील तर ते मोठ्या प्रमाणावरती त्यांची संख्या जास्त असल्या कारणाने ते मोठ्या प्रमाणावरती कॅथोड आणि ॲनोडकडे अट्रॅक्ट केले जाणार आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला आउटपुटला जो करंट भेटणार आहे तो पण कसा असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजेच रेडिएशनची एनर्जी जर जास्त असेल तर आयोनायझेशन प्रोसेस पण मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. आयोनायझेशन प्रोसेस मोठ्या प्रमाणावरती झाल्यानंतर आयन्स मोठ्या प्रमाणावरती फॉर्म झाल्यानंतर अट्रॅक्शनसुद्धा कसं असणार आहे? मोर असणार आहे. म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल ॲनोडकडे अट्रॅक्ट केले जातात आणि
केले जातील आणि पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल कॅथोडकडे मोठ्या प्रमाणावरती अट्रॅक्ट केले जातील आणि त्यांच्या अक्रॉस जो आपल्याला करंट भेटणार आहे तो करंटसुद्धा कसा असणार आहे, मोर असणार आहे. म्हणजे आपण आउटपुटला जो करंट भेटतो यावरून, आउटपुटला जो करंट भेटणार आहे यावरून आपण सांगू शकतो की त्या रेडिएशनची एनर्जी कमी आहे का जास्त आहे. जर करंट जास्त तर एनर्जी जास्त, करंट कमी तर एनर्जीसुद्धा तिथे कमी असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण तिथे आयोनायझेशन चेंबरचं वर्किंग स्टडी केलेलं आहे. तसेच जर काही अडचण आली असल्यास तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपल्याला इथे अजून एक गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे की इथे आयोनायझेशन जे होणार आहे ते प्रायमरी आयोनायझेशन असणार आहे. प्रायमरी, ओके, प्रायमरी आयोनायझेशन इथे घडणार आहे आणि सेकंडरी आयोनायझेशनसुद्धा आयोनायझेशन चेंबरमध्ये घडतं, पण त्यासाठी पोटॅन्शियल डिफरन्स हा कारणीभूत असतो. जर पोटॅन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू जर आपण इन्क्रीज केली तर तिथे सेकंडरी आयोनायझेशन घडणार आहे. ते आपण नेक्स्ट पार्टिकल डिटेक्टरमध्ये स्टडी करणार आहे. नेक्स्ट पार्टिकल डिटेक्टर कोणता आहे तर GM काउंटर. त्याच्यामध्ये आपण सेकंडरी आयोनायझेशन कशा पद्धतीने घडणार आहे ते स्टडी करणार आहे. तर इथे आपण आयोनायझेशन चेंबर कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲक्ट होणार आहे त्याचबरोबर त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग स्टडी केलेलं आहे. तर इथे आपण आयोनायझेशन चेंबर हा डिटेक्टर एंड करत आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण GM काउंटर स्टडी करूयात.